असा जो उल्लेख आहे त्याचा तुम्ही अर्थ काय भोगता काय घेता? संस्कृत म्हणजे अशी भाषा की जिच्यावर अत्यंत शास्त्रीय विचार करून जी निर्माण झालेली आहे. शुद्धतम. संस्कृती म्हणजे काय? आणि संस्कृती म्हणजे अंतरात्म्यावर. तिथे आत्म्याचं नाव कशाला घेता? शब्दाचा अर्थ मला सांग. तेच हजार कशाला उपयोगात आले? वेवर जाणीवेवर संस्कृत म्हणजे अति शुद्ध आहे ते, अति पवित्र. हो, पवित्र वाण. आणि त्याची परंपरा म्हणजे संस्कृती आवडते आहे. त्या वाणीची परंपरा. साधा अर्थ नाही काय? वाणीचंच कार्य आहे ते. वंडरफुल. वाणीचंच कार्य आहे, कोणावरही हो, पण त्या वाणीचं झालेलं काय? तुमची परंपरा ती संस्कृती. इकडे गावाला माहिती असा वागतो संस्कृती आहे त्याच्यावरती. त्या परंपरेतील परंपरा वागतो आहे तो. त्याचा इकडे तिकडे याचा अर्थ नाही, इकडे त्याच्या मोठा याचा अर्थ. संस्कृत आणि संस्कृती. संस्कृताशिवाय संस्कृती राहणार कशी? म्हणजे त्याच्यानंतर मग संस्कृती वेगवेगळे भाषा निर्माण होऊन त्याचा पसारा झाला. संस्कृतीतून पसारा झाला. परंतु तुम्ही ऐकला तसं नाही सांगितलं. हे कोणाचं तरी ज्ञान म्हणजे माहिती देतो आहे ना, कोणाची तरी ज्ञान म्हणजे मी माहिती देतो आहे ना, ती ज्याची माहिती देतो आहे ते लोक अनुभवामध्ये उपलब्ध नाही, त्याची माहिती मी देतोय. लोक अनुभवामध्ये उपलब्ध आहेत, त्या शब्दातून त्या अर्थातून तुम्ही गावाचा He started with Sanskrit and Sanskriti. What is Sanskrit? Sanskrit is the purest of pure languages, and Sanskriti is the tradition born of that language. You see, it's only through words that further information or knowledge is impressed upon men's minds, and that is Sanskriti, culture. Now, various languages have taken source in the language Sanskrit itself. As you know, Latin, Greek and Sanskrit are all sister languages, and these languages having taken their knowledge or information or whatever is spoken has been taken onwards as tradition, and that tradition is culture. Carried through words is culture. You knowledge of something which cannot be experienced in the world, which cannot be experienced by body, mind, consciousness, but you are listening the same knowledge to the same knowledge through your body, mind, consciousness. प्रत्येक गावाला गाव बदललं की शब्द आणि पद्धत बदलली. कोणत्याही भाषेत, जगातल्या कोणत्याही भाषेत, सगळ्यांच्या युरोपात अनेक भाषा आहेत. प्रत्येक गावची भाषा वेगळी. तुमच्या कोकणात ह्या गावचे उच्चार वेगळे, त्या गावच्या उच्चार अगदी उच्चार वेगळे. गाव बदलले की उच्चार बदल. ही संस्कृती परंपरा, त्याच्यामध्ये नाना बदल होता. मुंबई, बेंगलोरला, कारवार सगळ्या कोकणी, पण थोडं 12 मैल प्रत्येक 12 मैलावर भाषा बदलते म्हणतात. होय, हो, माझा अनुभव.
It's after every 12 miles. That is what is said in the philology. Pronunciations will be different, the words will be different, and that is tradition and that is culture. काल, आज आणि उद्या, याच्याबद्दल मी काय बोलतो त्याच्यात हा भेद नाही. काल असं करते, आज उद्या हा भेद त्याच्यात नाही, काल भेद त्याच्यात नाही, याच्याबद्दल मी बोलतो. You see, about whatever I am speaking, that does not admit of this difference yesterday, today and tomorrow. मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये कालभेद हे तिन्ही कालभेद नाही. Beyond time and space. There is no past, no present, no future about whatever in that about which I am talking to you. बुद्धीने कोणत्याही कल्पनेने तुम्ही आपली कोणतीही ओळख हाताची धरल्याशिवाय तुम्हाला बोलताच येत नाही. आणि जी तुम्ही आपली ओळख हाताची धरलेली असेल ती अप्रामाणिक आहे, प्रामाणिक नाही. You see, about whatever you speak, you are speaking from the some identification about yourself. You identify with something and then speak and express. But that identification with which you are talking as I, it is not going to last, it is not honest, it will never be eternal. तुम्ही येत्या बाकडे ऐका आणि तुम्हाला आवडत्या आवडत असले तर या, तर सोडून द्या. माझा तुमच्यावर आक्षेप नाही. तुमची अंतर्यामी भूमिका म्हणजे पवित्रता तेवढी असेल तरी उमजणार आहे. जोपर्यंत त्याचा चिखल आहे तोपर्यंत मी काय म्हणतो ते नाही जमत. आणि तुम्ही समजणार तरी सांगितलेलं नसणार. सांगा. So long as you want to come and listen, you are most welcome. But whatever I am telling you, सांगा. Whatever he is saying will be absorbed by only those who have the ground prepared for it. Otherwise, like water will flow over a dry land. He says to that you accept whatever he says, and even those who think they have understood have not understood it as he means us to understand. Yesterday, I took a sleep. When I was laying on my bed, I think very spacious. I heard a sound from at the same time. And very light. Later on sleep, I was very scared, sweaty, so I was sort of dying. स्वतःबद्दल विचारताय. स्वतःबद्दल विचारताय. स्वतःबद्दल म्हणतो का? दुसऱ्याबद्दल तुम्ही सांगू नका, तुम्हाला माहिती नाही. स्वतःबद्दल देहबुद्धीने विचारतात. ते आधी त्यांनी सांगितलं होतं की 2 तास परवा झोपच पडली नव्हती वगैरे. तर काल त्याला झोप वगैरे पडली आणि झोपायच्या आधी त्याला उत्तम प्रकारचा अनुभव आला. म्हणजे त्याला अगदी हलकं इकडे म्हणजे त्याला हलकं वाटलं आणि छान बरं वाटलं. पण उठल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखं भयभीती वाटून अगदी घाम सुटला, आणखी आता मरतो की काय असं त्यांना वाटलं. असं वाटलं. मला काय म्हणणार हे सांग ते अगदी पण आहे. दिस इज व्हॉट एव्हर इज हॅपनिंग ॲज इट शुड हॅपन. पण आणि मी आश्वासन देतो ते होते ठीक, तुम्ही मेलं म्हणता तेही मेलेलं नाही तर तो कसला मरणार.
And he says, it तुम्ही tells नेले you, म्हणतात ते नेले नाही. नेलेल्याचा नमुना का हे नेलं म्हणून. he tells you one thing and he says, take it for granted, keep it firmly in your mind. That you said you felt that you were dying. So whatever that felt was dying, even if it were dead, you wouldn't be dead. He says, keep that very firmly in mind. फार 2 दिवस तुझे होतो. आपलं भरपूर बरं कसं होईल असं पाहिजे. त्यामुळे ना चांगल्या शब्दाला समजून ठेवा. इकडे कोणी स्त्री वा पुरुष पावभर कपडा घातलोय मध्ये असं जन्मजात विकारी आहे. ते नुसतं अमुकच विकारचं म्हणतात तसं नाही. त्याच्यात अनेक दोष वळलेले आहेत. नाकान आलं ते वेगळं, घशातून आलं ते वेगळं, लघवीतून आलं ते वेगळं, गुद्यातून आलं ते वेगळं. किती तऱ्हेचे दोष आहेत त्याच्यात. काय म्हणजे बरोबर आहे ना. This eyesight born of this skin has so many faults. It's a beggar. This sight is beggarly, and all sorts of faults are hidden in this body. Whatever comes out of the mouth is another thing, through the urine it is another kind. You see, this is a beggarly body. It's better that it is covered up properly when it comes here. या गोष्टीचा विचार त्याने विशेष केला. पैगंबराच्या संप्रदायात तो पण वेडेपणा. Islam has given special thought to this problem मला ते and have covered their ladies याचा with उपयोग the काय? burqa, दुनिया बघायला मोकळं नको. veil. दुनिया दिसायला मोकळं पाहिजे की नको. त्याच्यावर झाला घालता म्हणजे का इत्यादी. That they have done too much, in excess. तर तिला सांगा तू वाईट वाटून घेऊ नको. हा, शिस्त सांग. सांगितलं. तू वाईट It's वाटून etiquette in this. This is, ते पालक झालेले किती व्यवस्थेवर बसतात. oh, असे पण आहे. काय नाही असं हिशोबात धरून खुशाल नागडे बसतात. असे पण आहे. पण त्याला मी महत्व देत नाही. ज्ञानाचा सरळ आत्मा, पूर्ण आत्मा, ज्याला भगवान श्रीकृष्ण माझा सद्गुरू म्हणून ज्याला भटतो, नाना प्रकारे गणवेशाने सोबत असतात. हे कशाला तुला याच्याने तुझं दर्शन होत आहे का? तू नागवा राहिले तुझं दर्शन होत आहे का? हे पदार्थ दर्शन आहे. some jnanis like आणि या him, पदार्थ दर्शनामध्ये दूषण आहे. they go about and sit just naked without any cloth. But I asked them, do you get your own darshan by making your body naked? काय मध्ये कमीत कमी 5 पौंड जर घाण नसेल तर हवेमध्ये काय उडून जाईल. लोह जन्म आहे. खनिज लोह जन्म आहे. त्याच्यामध्ये ते घाणीमध्ये खतामध्ये सांगा याच्यात कोण याच्यात कोण बोलतो शास्त्र देते. ते 14 पाऊंडाचं वजन प्रत्येक जण आपल्या शरीरावरती बाळगतो आहे. आतमध्ये आहे ते वेगळं. पण हे आतमध्ये मी सांगतो आतमध्ये आहे ते वेगळं. ते मान्य करतो. किती किती हे उदाहरणा करतात. काय 3-3, 5-5, 10 फुलाचं कायावरती हो आहे. तेव्हा जाते ती धाती धोती करून ती सगळी सगळं घाण बाहेर काढतात. ध्यान योग साधतात. त्याच्याने नुसतं
झाडाच्या सुक्या पानासारखं होतं. झाडाचं सुकलेलं पान तसं हलकं होतं. अनेक विद्या आहेत त्याच्यात. अनेक विद्याचा सागर आहे आपली. ज्याला सुचलं त्याने त्याच्यामध्ये कप केलं त्याला समजेल. पण किती कोणती विद्या साध्य झाली ते प्रामाणिक असणार नाही, हा माझा सिद्धांत आहे. कोण सांगतो? Several yogis who do all sorts of yogic kriyas like dhauti and purify themselves of this outside dirt which is inside. I'm sorry, outside, not outside, inside. He said that 14 pounds of air, pressure air, everybody is going round with. He has to sustain 14 pounds extra of this air pressure. Every body goes about with that. These so many 5 pounds of all this dirt which is inside. In spite of that, yogis do special kriyas and levitate 4-5 feet above air. He said all these vidyas, all these knowledge is there, but it will not live eternally. It will go along with the knower of those vidyas. It will die off. That is my principle. That is my doctrine. That all these yogas, hatha yoga and yogic kriyas that you do, they will evaporate along with the person who has done. ती तुम्ही आपल्याला जर मानून घेतलं आणि स्पष्ट मला असं पाहिजे तर पण ते प्रामाणिक राहील. प्रामाणिक म्हणजे याच्यामध्ये कधी बदल होत नाही. याच्यामध्ये बदल झाला ते प्रामाणिक कसं याचा तुम्ही विचार करा. नंतर तुम्हाला आवडेल ते करा. तुमच्या वागणुकीला अलीकडे पार मध्ये कवडीची किंमत नाही. Along with मला त्याच्या कुठलं वागाच असेल. Along with your acquisitions, you have your own image built inside. I am this, I am that, I am like this, I have acquired this. But that identification is not honest because it is bound to change every minute. Tomorrow you acquire something else, again you change. Oh, I am so much greater today. Like this, it will never stay steady and therefore it is not honest. आता तुला महासिद्धी प्राप्त झाली आणि इच्छा मात्र लोकांना फिरून येतोच. असं जरी असलं तर पण ज्या वेळेला तुझ्या जवळ तू ज्याला मानतोय जे ओळखतोय ते प्रामाणिक नाही आहे. ते तुला नकळतच बदलून जाईल. तुला कळण्यापूर्वी ते बदलून जाईल. मी म्हातारा झालो मग कळत असेल नकळत मी बदलत गेलो आहे की नाही. एवढ्यापासून बदल होता मग असा झालो दांडगा झालो. पण ती दांडगाई मला नकळतच नाहीशी झाली ना. सांगा एवढं. Which has manifested on me, it's all permanent, is going to change in course of time after. I was a child. I became a grown-up person, grown-up man. I became now old. All these changes have been effected without my knowledge, without my any attempt towards it. They are all sudden spontaneous. It is not honest. Therefore it is all dishonest. का तर पुनर्जन्माचं जे भक्ती आहे त्यांच्यावर मला बोलायचं. तुम्ही त्या लोकांचे माप काढता त्यांच्या योग्यतेचं माप काढता. सत्य पण काढता. आता आज
काल आज आणि उद्या हीच त्रिपुटी माझ्यात नाही. काल रेग माझ्यात नाहीये. अकाल तज्ञ आहे. अकाल तज्ञ असून अकाल तज्ञ त्याचं साक्षीचं त्यांना नाही घडणार. ते पण तसं नाही घडणार. तज्ञ त्या निराम भाव सांगा छान आहे. I already stated, I'm timeless. I have no limits to the time at all. There is no yesterday for me, there is no today for me, and only tomorrow for me. I am timeless. I am the knower of the beyond the time. But that knowledge, which makes me know about the timelessness, will also not stay. That also will go. That is not going to remain with me at all. आता यांच्या धर्मामध्ये एकमेकावर प्रेम करायचं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण त्याचं सार काय काढलेलं आहे? स्त्री आणि पुरुषाची आवड आणि उत्कंठा म्हणजे प्रेम. हे प्रेम नव्हे, हे नाही प्रेम सांगितलंय. पण तुम्ही त्याच्यानुसार हे काढलेलं आहे. ती आणि तो एक ह्याच्यामध्ये एकमेकाची आवड उत्कंठा आणि त्याचा उपयोग करणं हे प्रेम. Christianity very broadly says, love thy neighbor. Yeah. But what essence you have drawn out of it? What is your conclusion of this particular statement, which is very, very broad? It's only that man and a woman. मागे सर That love only you are entertaining. You are after that love only. Actually, the love which is anticipated in it, not being followed by your thought. तुमच्या धर्मात सांगितलं की प्रेम करा. सगळं ना म्हणतो तुमच्या धर्मात. पण त्याच्यातून सार काय काढला तुम्ही? पुरुष आणि प्रकृती याची आवड आणि उत्कंठाने उपयोग सांगा. He says in your religion, love is advocated. What is the summary or the conclusion you have drawn about that? It's only the attachment of a male for a female? Only the man and woman relation? Or something else? तेव्हा तुम्ही कोणीतरी बोला. तुमच्या भाषेत तुमच्या धर्माची गोष्टीवर तुम्ही कोणी बोला. He would like you to talk something about You say human religion. what love is advocated, what sort of love is advocated in your religion? अरे लवचा अनुभव काय आहे? कशाला लव म्हणता? She might be able to say that. Beyond the relations between a man and a woman, known as love, beyond that, what experience have you got about love? Love your neighbor as yourself. काय म्हणते? जसं तुम्ही तुमच्यावरच प्रेम करता तसं तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम करा असं त्यांचं हे आहे. होय. जीसस क्राइस्ट. आम्ही पण सर्व बुद्धी भगवत भक्ती हेच भांडवत माझ्या हाती म्हणतो. म्हणजे सर्व 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 काही जे आहे हे सगळं प्रेमाने बनलेले आहे. पण तुम्ही वापरताना कोणता प्रेम वापरता? प्रेमाचा अर्थ काय खोकता? Similarly, in our religion, it is advocated that you love everything, every being, every entity as the love for God. हे He तुमच्या says, similarly, in what form do you employ your love? It's all right, it is said, you must love thy neighbor as thyself. But how do you actually employ your love? How do you put it into practical use? Purify somehow become pure so that the love is pure. And then आम्ही शुद्ध व्हायला पाहिजे. आम्ही स्वतः शुद्ध व्हायला पाहिजे म्हणजे आमचं प्रेम शुद्ध होईल म्हणून. प्रेम जेव्हा शुद्ध होते, प्रेम आणि प्रेमी हा भेद राहत नाही. हा. And the love is in the most purified form. The lover and the loved, that difference is not there. The lover and the loved, no difference. It's all one. ठीक आहे.
तुमच्या धर्मातल्या काही व्याख्या सांगा आम्हाला. You want some definition from your religion? अगदी मनापासून वापरता तुमच्या धर्मातल्या काही गोष्टी, तशा काही गोष्टी सांगा. Which you would like to use wholeheartedly. Which you do use wholeheartedly. हे सगळ्याच्या आधी आधीमध्ये महाआधी महाउपद्रव कशाचा आहे तुम्हाला? आधी त्या दिवशी आधी मानसिक चित्ता किती सगळ्या तुमच्या कशाच आहे? He says, in this whole world, in this entire world of yours, what is it that gives you the suffering, the cause of your suffering? In the mental field, he says. Love is the desire for love. द्वैतामुळे दुःख सुरू होतं ना. द्वैत भाव. द्वैत हा तर केव्हा अनुभवाचा आता अनुभव कसा काय घडला? When did it start, this duality? What's the beginning of that? First perception of another. There is something other than oneself. स्वतःपेक्षा काही निराळ आहे ह्याचा उमग जेव्हा तू लागल्यावर आहे ते कळलं हे द्वैत झालं. When you know you are, this is the beginning of duality, not others. तू आहे ते कळल्यापूर्वी काय द्वैत होतं? तुला आधी या होती. Did you experience any duality before you experience yourself, your own I amness? काय That is the duality, primary duality. पण त्यालाच मग मायालाच काय And it is known as the very source of illusion. तुम्हाला काय हवाय तुम्ही प्रश्न करा कोण नुसते ऐकता कशाला? Just don't listen to me weakly. Ask questions. तुम्हाला कसलं ज्ञान पाहिजे? what type of knowledge you would like to acquire? पुण्य. पाप आणि पुण्य म्हणजे काय? हा? पाप आणि पुण्य. पुण्य म्हणजे काय? ज्याच्याने तुला बरं वाटलं खुश होतो ते पुण्य, उकलेच होतो ते पाप. He wants to know what is sin and what is merit. That by which you feel happy, satisfied, that is merit. And that by which you are dissatisfied or disturbed, that is sin. If a bad man commits a sin and if he is not sorry for it, it is not a sin. म्हणजे एका माणसाने जेव्हा काय का पाप केलं आणि त्याला काही वाईट वाटलं माणूस काढू नका. माझा परतत्वशी बोललाय. किंवा जी बुद्धी ती वापरू नका. Don't talk from the standpoint of a person, ते तुमचं कधी संपणार नाही. a human being, an individual. There is no end to questioning and reply. त्याला काय माहिती होतं पाप आणि पुण्य माणसाला? संस्कृतीने त्याच्या अंगाशी आलेला आहे. माहिती होते पाप पुण्य? When did he know about merit and sin? Only when he was given a concept. If you do like this, it is merit. If you do like this, it's sin. हे दुसऱ्याचं हे तुला कळते ते आपलं म्हणू नको. त्याचं आणि त्याचंच आहे म्हण. माझं ते माझं त्याचंही माझं पुढे पाप आहे. So for example, somebody's wealth or money, say it is his money and don't claim it as yours. If you claim it as yours, it is sin. ही दुसऱ्याची स्त्री आहे, माझी म्हणू नको. माझी म्हणतो आणि माझी म्हणून उपयोग करते तुमचे पाप आहे. One woman, that woman belongs to somebody. She is somebody's woman. Don't claim that woman is yours. If you claim it, it is sin. These are the concepts. तुला याच्यावरचं खरं माहिती असून खोटं बोलला हे पाप आहे. Another idea, another concept of sin. You know the factual position, but you tell something else. You tell lies. खरं लपवून बोलला ते खोटं बोलला. खरं लपवायच्यासाठी आज तुम्हाला पोहोचण्याची आठवण निर्माण झाल्याची आठवण बघतात म्हणून तुला दुःख भोगावे लागते. आठवण नाही तर दुःखाचं नाव नको. The beginning of the suffering started with your memory that you are. Because you remember yourself, the misery shall come. But apparently what we noted is that those who commit sins do not appear to be suffering. On the contrary, they appear to be suffering. पण असं दिसतं की जे लोक पाप करतात ते पाप त्यांना आनंदच भोगतात, मजाच भोगतायत. ते दुःख भोगत नाही असं दिसून येते जगामध्ये. Apparently it appears. असं वाटतं.
ही तुझी कल्पना आत्महत्येला जोडत असतो This is your concept. आणि ते सर्व त्यामुळे प्लेग घेतलेली झोप But inside they are having traumatic experiences. They are suffering. But to escape that suffering, they have a drink, a peg of whiskey. त्यांची वागणुकी त्याच्या होत आहे आणायची अरे बाबतीत आता झोप तर पाहिजे त्याला निसर्गमध्ये झोप When they carry out such sinful activities, unsocial activities, then they go into sleep with a peg. Follow the knowledge I have along with our duties towards society, family and business. ते जाणीवेचा उपयोग म्हणजे आमच्या जगाच्या व्यवहारातल्या गोष्टी करताना सुद्धा जाणीवेचा हे करता येईल का? जाणीवेची एक रूप राहता येईल. अरे जाणीव किंवा अशी चलन निर्माण झाली आहे ती 14 वर्षाची मुलं उपवास झालाय का आता ती व्यवहारात याला लायक झाली अशी तशी जाणीव एकाएकी निर्माण झालेली आहे ही तुला सांभाळून ठेवता येणार ना एवढं जगतोच कोणाला कशाला असं करून येत आपणाला जाणवती जाणीव जाऊ नये म्हणून जगतोय कर्तव्य ठीक आहे खरी आहे प्रामाणिक आहे कोणत्या संयोगाला ती निर्माण झाली आहे तो संयोग प्रामाणिक आहे पुढ्या रोलाने जगाच्या समोर ठेवा असा तो आहे चला देवा This consciousness or I amness has spontaneously appeared like a girl coming of age. Suddenly it has appeared, spontaneously it appears. And it will go spontaneously. Where is the question of you are trying to preserve it? But you want to retain it somehow, thinking that it will be going. So that is what you are doing. Then next is asking, because of what this I amness has come? What is the cause of this I amness? What is the action that was committed or done by which this I amness has appeared? Is it such an open secret that that act could be done in the open world, openly? It is such an accepted fact that it should be done openly, he is asking. Because of which this I amness has appeared. Do you understand what we mean? By a spark or a miracle or some contact with a saint, we do get this self-knowledge. But then how do we face our daily life? Yeah, there are problems in daily life. थोडी संतांच्या कृपा प्रसादामुळे किंवा काय म्हणायचं For example, by sitting here, we know that self-knowledge is the only and real correct knowledge. But how to face in practical life? आम्हाला ते तो स्वरूप स्वतःची जाणीव अनुभव येईल हो थोडासा पण हे जगात वावरताना कसा उपयोग करायचा तुम्हाला तुम्ही ओळखल्याप्रमाणे करा तुम्हाला जे दुःख होतं ते दुसऱ्याला होत आहे विसरू नका according to your own identity with that self you carry out your duties. If you suffer from certain action, you must understand by similar action the others also will suffer. Accordingly you conduct yourself in the world. दुःख होते त्याच्यामुळेच तुम्हाला सुख होत आहे हे करू नका अशी जगात Ensure that त्याला दुःख होत आहे पण त्याच्यामुळे याला सुख होत आहे if you derive happiness out of the unhappiness or the sorrows given to somebody else, don't do such a thing. Because in all professions, business, and at most of the places, some sort of fairness might appear in the knowledge of the same fellow who knows this I know. They may be पण feeling जगामध्ये वावरताना business is wrong, business should व्यवहार be done, करताना business should be done. दुसऱ्या लोकांना थोडी दुःख फार होणारच होय आणि त्याच्या दर्शनाकरता तुझ्या उद्भवाचा तुला दर्शन झालं पाहिजे just therefore to escape all that or to understand all this you must get the vision of your own self you must get your own identity तेव्हा ते संत होईल संत म्हणजे then शांत only you संत will have म्हणजे the व्यक्ती नव्हे tranquility संत म्हणजे तुम्ही व्यक्ती समजता ना and that is the sainthood or santhood. Sant is the word in Marathi and sant means quiet, stable.
संत म्हणजे केवळ शांती. eternal peace. That is Sant. Because in practical field, say in the life field of a lawyer or a businessman or so many things, some sort of unfairness might appear at every moment. हे वकील किंवा पोलीस अधिकाऱ्यामध्ये जे करणार ते दुसऱ्याला त्रास थोडा होतोच. हा? दुसऱ्याला. पण तुमच्या देहबुद्धीला विचारतोय. You are asking from the तुझा body mindset. विजयीपणा ती ओळखून घे, म्हणजे तुझ्या प्रश्न मिळतील सगळे. Your questions are arising out of your body sense that I am the embodied person. You accept that, you get out of that. And then do whatever you like as well. मग मी विधेयक असं समजा मी पाहिजे ते करावं का? हो कर. Yes. पण त्याला अशा इच्छा वाचवण्याचे असणारच नाही. At that stage, there will be no desires left. No expectation will be there. तुझ्या लायकीप्रमाणे तू वागणार ना. तुझी लायकी तुझ्या कशी आहे? तुझ्या लायक काही नाही, तू कोणाच्या लायक नाही. According your own worthiness, you will behave then. लायकीची ओळख पाहिजे. So the difficulty is, once you clearly understand the knowledge of self, then the other things goes out automatically. Everything is worth not doing. ते स्वरूप ओळखल्यावर स्वतःची जाणीव समजून घेतल्यावर मग दुसरं ते आपोआपच मिटून जातं म्हणते. हो True. मग विचारलं म्हणजे माणूस. Then why do you ask questions? You cannot do any activity in society then. In that case, you can ask me. म्हणजे आम्ही जगात काही करायचंच नाही का? सगळं तुझ्या जेव्हा झाडाचं पान आलं तरी तुला कळलं पाहिजे. Then you will know that not a leaf will be moving or trembling without you. It's because of you all the activities happen तुझ्या in the हाताने world. शिवाय हवा हलत नाहीये. In the संत म्हणजे air, काय? the air will not move without you. हवेची झुळूक तुझ्या हाताने शिवाय नाही. तू आहे तर हवेची झुळूक आहे आणि मग मोठा वायू पण आहे, वादळ पण आहे. पण ते तुझ्या वर अवलंबून आहे. The whole movement of the world, entire world will depend on you. Your consciousness. In the past, what is important is we have said that what is important is the urge or the intensity of the urge to realize it. He mentions tranquility and contentment, and they talk of equanimity. It seems to me that when there is suffering, there is much more incentive and urge to realize or whatever. And for instance, I think Kanti, I think, wasn't it the mother of the Kanti? Kunti. She asked for suffering. She asked Krishna for suffering so that she could remember him all the time. I'm just wondering, it definitely seems true that when one is contented and everything, for most people, there is less incentive to really search. So I'm wondering to what extent. Well, I want his comment, I mean. ती म्हणते आपण असं म्हटलं होतं की याची इच्छा, स्वस्वरूप जाणण्याची इच्छा अत्यंत उत्कट झाली म्हणजे मग मनुष्य हे इथे शोधायला येतो. परंतु दुःखामुळे इकडे अतिशय दुःख झालं म्हणजेच मनुष्य इकडे वळतो असंही म्हणतात. म्हणजे कुंती जी होती तिने कृष्णाला असं सांगितलं की मला खूप दुःख दे म्हणजे मग तुझी आठवण मला राहील. तर शेवटी काय प्रश्न होता? ती ठेवायची आपल्या मनाला संतोष राहू द्यायचा की खरोखर दुःखामुळेच इकडे वळता येतो माणसाला. शांतीमुळे मनुष्य वळतो की दुःखामुळे वळतो? किती दिवस झाले इकडे येऊन राहिले? हाऊ फार यू हॅव बीन हिअर? हाऊ लॉंग यू हॅव बीन हिअर?
तुझी ओळख तुला मी काय सांगितलंय त्या ओळखीचा अनुसरून प्रश्न केलाय तू जीवाने प्रश्न करायचे. You see, you These questions should be asked by personalities, who are embodied persons. Have you put the question from your self-identity? तू आपली ओळख कोणत्या हाताची धरून बोलते आहेस? एवढे दिवस तू येऊन काय काय तुला काय What ओळखलं? identity? तुला काय ओळखलं त्याची माहिती दे मला. He wants to have details, information about the identity you have about your own self. तुम्ही सर टाइमपास करायला राहिले तिथे. After being here for 6-8 months. नुसता टाइमपास करायचा राहिला की तुझ्या ओळखीला तू ओळखून राहिली आहे. तुझ्या ओळखीला तू ओळखलं त्याला प्रश्न तुला येणारच नाही. ज्ञाना करता सांगितलं आहे. That is meant for the ignorant. If you are getting your own identity, the question will not arise. अज्ञानात वैराग्य प्राप्त व्हावे म्हणून ते शब्द आहे. How? तू अजून अज्ञान आहेस का? To instill courage into the ignorant, in the ignorant, such ideas are given. Not for you. पण मला विचारायचं की रामाच्या लग्नाला उपाध्याय कोण होता? त्याचा तुमचे प्रश्न. The next trivial question could be, who was the priest who conducted the marriage of Rama and Sita? उपाध्याय कोण होता? त्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न वैराग्य मुलाच आहे. या सगळ्या गोष्टीला नीट आला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. The whole idea of this spiritual approach is, she must have disgust for the entire detachment, complete detachment, detachment. विचार काय समजून प्रश्न करते आहेत काय? कोणाचं ज्ञान झालंय तुम्ही? Self knowledge is the proper approach. Then this bhakti marg is not important or has no relevance. जर हा ज्ञान मार्ग हा जर महत्वाचा असला तर भक्ती मार्गाला काही आता महत्वच राहिलं नाही काय? काय तुमचे प्रश्न? हो तर काय आता तुमचा प्रश्न आहे भक्ती मार्ग केव्हा निर्माण झाला आहे? तुम्हाला तुम्ही करते तेव्हा तुम्ही आपल्या त्याची जाणीव आहे त्याची भक्ती आहे तुम्हाला आणि त्याला ईश्वर नाव दिलेलं आहे. भक्ती मार्ग आणि ज्ञान वेगवेगळे आहेत का? भक्ती म्हणजे का तुम्हाला जे आवडते ज्याचं प्रेम आहे ज्याच्यावर तुमचं तीच भक्ती ना. तो म्हणतो त्या पोराची भक्ती लागली तो म्हणतो त्याला ती म्हणा घर माझ्या घराची भक्ती लागली आहे म्हणजे त्याच्या आवडीला आवडतं तीच भक्ती ना. तुम्हाला अगोदर जगाच्या अनुभवात जो येतोय तिथे तुमची भक्ती कोणावर आहे? तुम्हाला कळते या आवडीवर आहे. कोणा ती भक्ती नव्हे. we are asking, where is the place for devotion? He says, what sort of a question you are asking? When the fact that you start loving the state of you are. This is the beginning of devotion. You are means the beginning of this devotional path has started. Then you are getting attached to so many things. You are attached to a child. Then the bhakti for the child. You want to build a house. Bhakti for the house. Devotion for the house. But where is the beginning? Beginning is with that consciousness of yours. I amness. Because that I amness is there, you love that I amness. That is the beginning of love, devotion. माझ्या ठिकाणी मी असण्याचे गाणे मला आवडते काय ते आवडते त्याच्यावर काही सगळं आहे. माझ्या स्वतःची आवडी करते आणि ते वेगळे नाही ते सांगा भक्ती हे आणि सगळं कशा करताय? हे हात गेले हे कशा करताय? आत्मा आवड आत्मोत्कर्षा आत्मप्रेम ही भक्ती. Why all these embellishments and decorations, all these flowers? Because it has started from the I amness and I love myself. To sustain that, all these expressions. so they are not different bhakti and jnana. भक्ती ज्ञान ईश्वर
वेगवेगळी नाही, तसेच मला काही नाही. काल आज आणि उद्या त्याच्यामध्ये भेद मला नाही. काल आज आणि उद्या हा काल भेद माझ्यात नाही. हे कशामुळे कळलं आहे मला? माझी ओळख मला झाल्याने कळलं. माझ्या ओळखीला माप नाही आणि काळाचं माप नाही, रूपाचं माप. rolled into one for me. When this is realized only when I have realized myself. When I have realized myself, then there is no yardstick of time for me, nor of space for me. नसल्याचे प्रेम जर आपल्या जवळ नाही तर आपल्याला कशाची गरज आहे, कशाची भक्ती करायची आहे? आपण एकदा प्रेमाची भक्ती म्हणून कृष्णाची भक्ती, रामाची भक्ती, जगाची भक्ती, आत्मसुखाची भक्ती, आत्मप्रेमात आहे. आत्मप्रेम जगात तुला काय दुनिया झक मटकी आहे, मटकी सुद्धा The devotion begins महत्व आहे with the appearance of consciousness or I-amness. Because I-amness is there, I have devotion for Shankara, Vishnu, etc., all gods. But what is the primary cause? Primary cause is my consciousness, I am. I love this I-amness. पूजा ते तुझ्या ओळखीचे मोठ्या संख्येने अनेक मार्गाने उडी उडून आले, तुला परम प्रेम झालं होतं. मग तू त्याच्याकडे जायला लागला त्याला भेटायला. कशामुळे तुझे आत्मा आता म्हणतात त्याच्याकडून असं करून घे, असं करून घे. आत्मप्रेम म्हणतोय. आता तो मला त्याचा उपयोग करणार त्याच्यासाठी काय तुझ्यासाठी. He says now during the election, a friend of yours, intimate friend of yours got elected. Now you'll start going to him. And then you'll plan, I have got so many things to be done through him. Why? Why you are proposing all these things? Because you start loving yourself. साऱ्या माणसाच्या मनात तू चांगलाच नाही आहे, ते बरं झालं मग. आणि त्यात जाऊन शेतकऱ्यांनी काही पुढची राहतात फार मला आनंद झाला त्याच्यासाठी. You'll go to him and congratulate him with a bouquet of flowers. Is it for him or is it for yourself? त्याचा आदर आत्महित आहे त्याच्यात. ते ईश्वर पाहिजे आमका पाहिजे आपल्या आत्महितात आहे, आत्मप्रेमात आहे. तुझी किती तुझा काय वाटते प्रीतीची तुझावरी मोठी ती केवळ आपल्यासाठी. प्रीतीची तुझावरी मोठी ती केवळ आपल्यासाठी. मग काय असं काय म्हणतात? Whatever love you express on somebody else, whatever love you display for somebody else, it is simply because of yourself. Because you love yourself, that's why you express it by showing it to somebody else. याची उत्कंठाने प्रेम घेऊन जातो. यात आत्मप्रेमाला भरायला लावला. मग त्याला कृष्ण नावाला, राम आला, आमचं गुरु नावाला, आमच्याकडे अनेक नावं निर्माण झाली आणि सगळ्या नावाची पूजा होत आत्मस्वरूप आहे असा निश्चय झाला. सगळ्या नावा The process of loving the self by the self is taken up by having our devotion to Rama, Krishna, etc. And its culmination, its fruition is when the self realizes the self. And when it is realized that Rama, Krishna, everything is the self only. Say, pray that is the soul rest in peace. Is there any relevance in the self itself? Does he need it? असं म्हणतात की मृताच्या आत्म्याला शांती मिळो, मृताच्या आत्म्याला शांती मिळो म्हणतात. त्यांची कल्पना तो मेला म्हणतो नाही आपल्याला आणखी शांती मिळो पण म्हणतात. कसं कसं योग्य आहे? मेला म्हणताना तुझ्यापैकी शांती मिळो म्हणताय काय आणखी? No, what is there is मृतावर आत्मा आहे आणखी.
मृत शब्दाचा अर्थ काय? बघा जरा. भिजला की अगदी रानची शांती व्हावी काय? He said this is all contradicted. No, what is To a dead person, is there a soul left? So that it goes into peace. that's right. That whole so-called They are all prayer is concepts. that prayer is redundant. पण त्याचं काय उपयोग आहे? अशा त्याला प्रार्थनेला काय केला त्याच्याकरता काय? दूध कोणी इथं ठेवलं मी त्याला प्रार्थना केली. त्याला भूक का नाही, जाग झोप आहे का, ताण भूक आहे का, तू त्याचा आता आदर करतोय तर तुझी भावना. He said a person is dead. त्याला त्याचा टच नाही आता. And out of love for him, that person, you take a bowl of milk and say, offers, he offers to the dead soul, to a dead person. Is he going to come and drink that? Only to give you satisfaction out of a concept of yours. तरी माझ्याकडे कोणतरी येणार आणखी पण घेणार. मग त्याच्यामध्ये ते माहिती दिसतो, त्या लोकांमध्ये राहतोय कसं. त्याच्याजवळ तो असेल तर टच आहे का त्याच्याकडे आता? तुझी कल्पना आहे तर मला शास्त्र सांगतं, तुला तुझा टच कशा झाला ते सांग. तू असल्याचा टच तुला कशामुळे झालाय? तिथे काय आहे? काय झाल्याने तू असल्याचा टच तुला झाला? हा मग तुम्ही तुझी पण माझी त्याची खात्री करून दिली पाहिजे ना. तुझी खात्री करून दे. आज एवढी वर्ष झाली, मोजलेले दिवस. पहिल्या दिवसाच्या अगोदर तू असला ते तुला माहिती नाही. पहिल्या दिवसापासून होता 2-3 वर्षांनी तुझ्या लक्षात आलं की तुझ्या आहे. तोपर्यंत काय काय घडलंय तर तुला माहिती आहे का? याचा शोध कर. लोक म्हणे मोक्ष द्यायला चाललं. You see, some person is going to visit, very knowledgeable person. Presumably he thinks, he knows about life after death or various stages after death. He has investigated and he has some fund of knowledge about that. He says such a person is going to come. But before inquiring about somebody after death, has he inquired about himself, why he is today, why does he exist? What is the cause of his beingness? Has he investigated? What actions have taken place before he started knowing himself, I am? Has he inquired about that? He is asking. When the baby was born, after about a couple of years, the baby starts knowing itself, I am. But prior to that, there are so many actions that happen. He says, inquire about that. किती करायला आणि माझ्या मोठ्या हुशार आहे. पण स्वतःच्या गाडी खाली काय जळते बघत. सांग. This illusion, will always keeps you at bay from your own self. It makes you inquire about all other things away from you. But it doesn't try to find out what is burning under your bottom. तुझी काया खाते जमा झाली, त्या दिवसामध्ये जन्म मानलाय, तरी पण 2-3 वर्ष लागली तू तुझ्या खाती जमा व्हायला. आई बापाच्या ओळखीने खाते जमा तू झाला, तो तुझा जन्मदिवस मानला. तरी पण तुला ते तुझ्या खाती तू स्वतः जमा व्हायला 2-3 वर्ष लागली. माझी आई आता खातं जमा व्हायच्या अगोदर जे 9 महिने गेले त्याच्यात खातं गेले होता, ते कशाने मिळले? काय म्हणतो तो, जिनी 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 चंदरिया काहे का दाना काहे के वरने कौन चार से भी नीचे चंदरिया. कधी राहिला आता 9 महिन्यात ती कशी काय काळ काढलेली कार्य बनवली, याचं काय ज्ञान आहे? खाते जमा झाला आई बापाच्या ओळखी बाल आकार जेव्हा बाहेर झाला तिथपासून नोंद घेतलेली आहे.
तरी पण 2-3 वर्ष आपल्याला स्वतः खाते जमा व्हायला झाला. आई बाबाच्या खाते जमा झाला होता, पण स्वतः खाते जमा व्हायला 2-3 वर्ष झालं. त्याच्या पुढे 9 महिने त्याची गोष्ट काय लक्षात आहे तुझ्या कधी? ते कोणं सोडव, लोकांची उजाडी पुण्याची उजाडी बोलाच आहे. He said, in the account book of the parents, your birth was registered when you were delivered by your mother. But that was in the account book of the parents. But you recorded your beingness in your account book only after a couple of years after the birth of that body. This is one part. Then, before the birth of that body, for 9 months, what was being viewed in the what was known in the womb, you don't know. But for 9 months, something was taking place, and prior to 9 months before the birth of that body, some action has taken place. About that, you investigate all those things, the whole sequence, the whole gamut of things that happened. असा झाला तसा झाला त्याचा झाला पण त्यापैकी या सहवासाला काय आहे, तुझी ती शक्ती, तुझी ती बुद्धी, अंक असं त्या सहवासाला म्हणजे जे तू काय काय झाला ते प्रामाणिक काय आहे आपल्याला, सगळं अप्रमाणिक आहे. म्हणजे तुझ्या अस्तित्वाला जे तू जाणतो ते प्रमाण नाही, तुझे जाणले ते तुझ्या अस्तित्वाचं प्रमाण नसते, ते माहीत आहे. मग तू ह्याच्यातून आता आपल्याकरता आपली शिल्लक काय काढली आहे. So after you started knowing yourself after a couple of years after your birth, you pursue your progress. You are a child, then you are a teenage boy, then you are a young man, strong and sturdy, then a middle-aged man, then you have become old. So whatever identities you had about your own self, about that you are like this, I am like this, none of those identities remained with you. Everything has disappeared. So finally, what conclusion you are drawing about your own self, that I am like this, whatever conclusions you have drawn have not remained with you. आणखी 10 वर्षांनी मला तुमची तरी ओळख मला राहील का? तुम्ही माझे श्रेय आहे, भक्त, पण तुमची तरी मला ओळख राहील का? तो अमका तमका. कारण काय, माझी ओळखच गाढ होत चालली. आपली ओळख जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत सगळ्याची ओळख बळकट आहे. आपली ओळख जर काळ जाते दुसऱ्याची ओळख एवढंच ओळखायचं आहे परमात्मा. मग तुमची आशा इच्छा वासना अगदी शांत होणं कोण भरलं. म्हणून सद्गुरूची गरज आहे. दुकानदारी करून नाही काम होणार. तुम्हाला दुकानदार बनवते. After 10 years, whatever memory I have now about your acquaintances, that is my acquaintances with you, all those memories will go. Why they will go? Because my memory about my own self itself will go, disappear. So whatever I hold on to through experience and various stages as myself and the memories, etc., everything is going to disappear. This is to be understood, and this is the only thing that is to be understood through spiritualism. And for that, you must have a good guru. A Sadguru must be there to direct you in this. समजते जगाची उत्पत्ती निर्णय कशी होते, का होते जाणणारा सद्गुरू, मानव नव्हे. He only is the Sadguru who has fully understood and who can expound the creation, the preservation and the destruction of the entire universe. त्याला सांगितलं आणि व्यक्तिपणाने ऐकतो तिथेच फिरवत सुरुवात केली. तुम्हाला कळलं नाही, कळलं नाही, तुम्हाला कळलंय ना त्यांनी सांगितलंच नाही. तुम्ही समजता मला ज्ञान झालं ते नाही सांगितलं. तुम्हाला कळलं ते नाही सांगितलं, मी काय बोलू. पण आम्ही जर म्हटलं की आम्हाला नाही समजलं ते बरोबर आहे ना, ते तर बरोबर होईल.
तर ते म्हणू शकत शक्ती ते असायला तुम्ही पाहिजे. तसं म्हणू शकत नाही. तुमच्या घमेल येणार आहे. उलट घमेल चढणार तुमच्यामध्ये. नाही नाही समजले असं तुम्ही झालं, तुमचा पारा उतरला बरोबर सरळ घालत जाणार, माहेरी जाणार. तुमचा जर पारा उतरला सहज माहेरी, तुका म्हणे माझे माहेर भेटले. He says you have to understand the contradiction clearly. Whatever I am expounding, I am driving at something. If you say whatever I am telling you, you have understood, means you have not, it has not clicked. You must come to a stage, I have not understood anything. That is the ultimate stage. If you say I have understood, that means you are not understood. You must go beyond this understanding stage. Come to a stage that is beyond the stage of understanding. म्हणजे मी थोडी समस्या जेव्हा मी दाडगावचे सगळं फोटो तर ही समज मला पोचते. You must come to this conclusion, as he has said. These various stages, right from childhood up to old age, whatever you have tried to understand or get stabilized in certain stage of yours has proved false. Like that, whatever you have tried to understand, even in spiritualism, brave deeds. All except for All feathers lost. all those feathers have gone to the dust. Nothing has remained with me, and nothing will remain. What do I gain? I gained a big zero at this age. The medals are missing. Missing. तरुणपणामध्ये आणखी प्रोत्साहन उमेद, मला कोणी भेटावं, मला कोणी शेणार, मी त्याला भेटावं. 105 वर्षानंतर लोकांनी मला भेटावं असं वाटेल तुम्हाला? भेटला नाही, जिवंत. पण काय ते तोंड काय लायकी लोकांनी मला बघायला, लोक मला बघायला माझी लायकी काय राहिली? फक्त ते कळत नाही, ते कळत नाही. काय योग्यता राहिली माझी? अरे याचा काय विचार करा. जगात माझ्याबद्दल जे काय मला अनुभव आले थोडी असं तसं आहे, त्यापैकी शिल्लक काय असते? शेवटी प्रकृती जाणीव ती सुद्धा कुठे जाणीव आहे? मला बघायला आले तर मी तो मला लाज वाटणार की नाही? You see, he says, as the body changes after 105 years, if somebody is coming to meet me, will I not be ashamed of myself? No. What will be my... Because what have I got to show to them? I am not conscious of whatever is happening to me in the bed of old age. You see, you must find out this is all going to be the end of everybody. How so many acquisitions they have got with them, that beingness. You must think and deliberate on this condition that you are unknowingly you are going to face. And after 105 years, I would be really fearful. People, if they come and meet me, I don't know how I will be looking at that time. तुमच्यासारखे आले ते म्हणतात डोक्यावर असं घेऊन. If I have got some slight consciousness, I will cover my face if some people like you come to see me. आज आता ही पुढे वटमणी झोंजली आहे, पण 100 वर्ष होऊ द्या आणखी. पण तोंड दाखवायला लाज. Most beautiful person will go about today with great pride and ego, but after 100 years, ashamed to show one's face also. तेच ना तू त्यावेळेचा तो होत ना तू. Certainly, you will be the same person
that beautiful one, after 100 years, the person will be the same. But what changes? जाणपणे जाणवली जाणे अजाणपणे जाणार. जाणपणे जाणवणारी जाणे अजाणपणे जाणार. This consciousness that has appeared on you knowingly will pass away from you. Come unknowingly, but you know it knowingly. Will disappear unknowingly. The consciousness which has come on you appeared unknowingly. But you know it knowingly. But you know it knowingly will disappear unknowingly. त्या ज्ञानाचं मी योग्यतेचं काय झालं? त्या ज्ञानात मी योग्यतेचं झालं काय माझ्या? पण ज्याच्यात मी ती योग्यता बघवतो होतो ते सुद्धा हेळपणे नाही जगल. नाहीपणे निघाले. The instrument with which I was enjoying all these acquisitions is also getting weaker and gradually disappear without my knowledge. पण आता आम्ही कसं असायला पाहिजे? असून नसायचं का? असून नसण्यासारखंच असतं का? आता तुम्ही आता कसं असतं? त्यात तुम्ही साक्षी आहात लक्षात ठेवा. हे जे वस्तूचे आहे याचे तुम्ही जाणत्या आणि तुम्ही केलं नित्य निर्मळ इत्यादी उपमा तुमच्या आहेत. So I asked him, it's all right, you are talking after 105 years when the body drops and our consciousness disappears. And the stage afterwards. But what are we to do today just now? He says, witness that consciousness, that mischievous elusive consciousness, because of which you observe various phases. You be a witness to हा that. नव्हता आणि असणार का याचा साक्षी तुम्हाला घडते नाही बस. साक्षी सुधारा जाऊ नका. साक्षी It's कोण? very simple, he says. This consciousness was not there earlier and it is going to disappear. Still you will prevail. You be that and witness that consciousness. कवी तुम्हाला आपण अन्य काही पाहिजे अशा जातीचे तुम्ही आहात का? परिपूर्ण जा. You the absolute are the perfect stage. You are not this consciousness or in the realm of consciousness where all wants and needs are there. It's full of needs and desires. You do not belong to that. You are the perfect. You are the absolute. And you witness that consciousness. Be there. त्याने आमच्या भक्ती धर्म म्हणून भोजन धर्म म्हणून आम्हाला झालेले ज्ञान आणि आम्ही ज्ञानी म्हणून जे काय त्या ज्ञानेश्वराला म्हणजे ब्रह्माला ब्रह्मार्पण केलं आमच्याकडे काय ज्याचं त्याला आम्ही घेऊन टाकू. आणि आम्ही होत नाही त्या जातीने राहिलो. What he has said, he tells in other words, in another word. Brahmarpanam, Brahmahavir, Brahmagnav, Brahmanahutam. So another way of understanding in a logical way is like this. You see, whatever I have acquired, all this knowledge through the process of bhajans or bhakti marg, devotional way, all that knowledge is surrendered to the knowledge God itself. But I am not that. I don't come within the purview of that knowledge or consciousness. Whatever gained in the realm of consciousness, all knowledge is surrendered to the consciousness itself. And I am apart from it. फक्त शेवटी आत्मा सुद्धा ब्रह्मार्पण म्हणजे काय तर त्याचा रिझल्ट असा आला त्याला त्याने संज्ञा दिली ब्रह्मार्पण. कृष्णाने
This is the sophisticated spiritual way of saying, I surrender all my knowledge, including myself and consciousness, to that manifest consciousness, Brahma. I surrender everything to the Brahman. Brahmarpana. Brahma Havir. The oblation itself is Brahma. Brahmagna, the sacrificial fire, is also manifestation. And who is the sacrificer? Brahmanahutam. The sacrificer is Brahma itself. तेच म्हणल्याबरोबर कळाय. बरं. हो काल आम्ही जाऊन अगदी बरोबर असतं. बरं, कोणाला काय बोलायचं नाही, बोला. सगळंच बरोबर आहे. कोणाला विचारायला काय म्हणायचं. कोण बाबाजी तुला झाली आहे. तुला झाली आहे. पण हा जो उत्पत्तीची लय हा प्रकार चालू आहे, याच्यामध्ये दुकान घडू शकतो का? चैतन्याचा हा जो स्वभाव आहे याला काय आला घालू शकतो का? मग तो दीर्घाची येऊन करतोच का? आता 10,000 वर्ष तुला झाले तर 10,000 वर्षाच्या पहिल्या वर्षाची नोंद घेऊनच झाली आहेत ना. ती नोंद अजून तू वाकून ठेवली याच्यावर मोठे पकडचे. पण मला त्याच्या हातात नाही ना, त्याच्या हातात नाही बाबाजीची जाणीव जायला. ते आपोआप जाईल, ते म्हणणार आपोआप जाईल म्हणजे. नाही पण त्यांनी माझ्याजवळ उदय घेतला पाहिजे. आपाप जाणे म्हणजे काय? मालकंडे भोजनगे वगैरे हे नाही की राहिले. अश्वत्थामा आहे म्हण, अश्वत्थामा आहे तुम्ही सगळं म्हणा, पण तो तुम्हाला भेटतो का? अशी भेटलेले म्हणजे वासुदेव सरस्वती त्यांना भेटले म्हणजे. अरे हो, सगळ्यांना आहे. स्वप्नामध्ये रामकृष्ण आणि विठ्ठलाची सेवा सगळे भेटतात. कबीर म्हणतो संपूर्ण राजा रामकडे बिंदरा मनके जावा. संपूर्ण नाही काय ना मला त्यांची माझी गाठ भेटतो स्वप्नामध्ये. स्वप्न राजा रामकडे बिंदरा मनके सावलिया. पण स्वप्न मागलं बरोबर आहे तुमचं. पण मला जागृता होती, मला साक्षात दर्शन होतं ना. हो, अरे तो येणार नाही. अहो जेवायला वाढेल त्या नामदेव हो. तरी पण काय त्या पांडुरंगाला जाणणारा त्याच्यात सापडलं हे कष्ट म्हणतो. म्हणजे काय जो पांडुरंगाला लागला सत्यापुढे मध्ये काय चाललं आणि ते सांगतील काही सत्यापुढे माझं काय चाललं म्हणजे ही गंमत आहे, लाघव आहे. आणि ह्याच्या अर्थाचे सगळे शब्द कोण शब्द आहे? परमार्थाचे अर्थात सगळे शब्द कोण शब्द आहे? कोण शब्द काय म्हणते? कोण शब्द कसं राहू त्यालाच कळेल, दुसऱ्याला कळले नाही कोण शब्द काय? Ananda to us also. A little bit of Ananda to us also. Totality. It has been discussed that Babaji is supposed to be 4,000 years old or 300-400 years old. So Maharaj said that he has kept that I amness with him. So he said, but that I amness will go away without his knowing it. Has he kept it or? So he then what Maharaj said? He says imagination, concepts. Ashwatthama is immortal according to our mythology. Ashwatthama is immortal, so he says Vasudevananda Saraswati had met Ashwatthama. He says, have you met him? It's all concept. Everything is concept. And there is no truth. So Namdev used to meet Panduranga in person. Pandurang is God himself and he used to serve him also and do so many things. But when he went to his Guru, he patted his head and he said it's all raw pot. Absolutely unbaked earthen pot it is.
So he went to Pandurang and he says that he called me unwashed earthen pot. So Pandurang says, I cannot do anything in front of truth. Truth is the thing which is more important than myself. Put him to Guru. तुम्ही कोण काय बोलत नाही 7th September 1979. With your reality inside, that is the only thing I understand. Not sanctifying the body mind, but identifying the reality, which you don't understand. But that is the back of everything, every movement of mind, even back of my I amness. So identify myself with that. I am always thinking of that. मी देह नाही, मन नाही, जाणीवे पलीकडे जे आहे ते मी आहे हे समजून घ्यायचं. देवावर मन नाही, देहाचं नाव पण आपण आपली बॉडी नॉट इवन द नेम ऑफ म्हणजे प्रत्यक्षात आहे, प्रत्यक्षात आहे, पण देह आणि देहाचं नाव आपण नव्हे. आता थोडीशी तुमची त्याबद्दलचं काय ओळख सांगा. You are, but you are not the body, not the name, not the mind. So, he says, tell me something about your knowledge about that, your knowing about this. Probably. Your acquaintance with this. He says, you are acquainted. No, I said, No, what you have said I told him, but his question is this. He said, tell me something about your acquaintance with that which is. Which you are. But ते सांगणं कठीण आहे. experience is very difficult. The feeling at the back of it is already there. So without that, you are not. Otherwise, you are always there. It's very difficult to explain this, very Maharaj. ते सांगणं कठीण आहे, पण ती जाणीव आहे ते ओळखतो, ते जाणतो. सांगणं कठीण आहे असं त्याचा अर्थ असा की त्याला तुम्हाला नाम देता येत नाही. You see, you find it difficult because you can't give it a name and form. किंवा त्याचं वर्णन करता येत नाही. And because you can't describe it. हो, बरोबर. The feeling is so gruesome, you know. That is why you cannot escape. पण तो जाणतो, त्याला नाव रूप देता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, पण ते जाणतो. परंतु वर्णनाला शब्द वापरता येत नाही, म्हणजे त्याला नाम देता येत नाही. पण हे कोणाला देता येत नाही नाम, वर्णन कोणाचं करता येत नाही. You cannot describe that. So he said, what is it of which you cannot give a description? Question of defining it comes in, isn't it? How can I define it? Because I feel the presence of that was I am that my feel existence. How can I define it? Because परत वर्णन करण्याचा प्रश्न येतो, त्यामुळे ते करता येत नाही. वर्णन करण्याचा प्रश्न येतो आणि वर्णन नाही करतात ही अनंत नामाने येथे वाखाणली गेली आहे. पण प्रत्यक्षात कळते पण आहे, कळते पण दिसत नाही, कळते पण कळते आहे, कळते पण कळते आहे पण दिसत नाही. पण त्या कळतेपणाने सर्व काही दिसत आहे, त्या कळतेपणाने दिसणारे दृश्य सर्व काही दिसते आहे. परंतु त्याला प्रत्यक्ष असून शब्दाने काय म्हणता येत नाही, म्हणून त्याला नाम देता येत नाही. का ते कळते पण दिसत नाही आणि दिसते त्याला काय म्हणता येत नाही. असं दिसते ते, पण याला काय म्हणता येत नाही. आधी काय त्याला म्हणा, त्याला आताच म्हणा. That knowingness, which you know, you can't see, but that knowingness can see everything else. Now, and that is why you can't describe it, because you can't see it. That is why you can't describe it. ठिकाणी आपला करते आहे, सर्व घटना सर्वांच्या ठिकाणी असंच आहे.
म्हणून कोणाला लहान मोठे बरं वाईट म्हणता येत That consciousness is the same consciousness in everything and everywhere. That is why you can't say somebody is big, somebody is small. फक्त समजलं असं झाल्यावर त्याचा काही सदुपयोग दुरुपयोग करता येईल का? He says, having once realized it with conviction, can you make any use of it, of this conviction? Good use or bad? Can you make any use of it, having once understood and grasped it with conviction? If my entire existence hangs on that conviction of what thing, can you use of what sense? वापर कशा रीतीने त्याचा वापर त्याचा उपयोग करता येतो असं आपण विचारलं. मग उपयोग करता येईल की नाही का? Can any use be made of that knowledge? Only use, I think of that. You can establish yourself very firmly on that conviction. साधारण तुझ्या लक्षात आलंय हे सर्वसाधारण आता तुझ्या लक्षात आलंय. All this we have learned, we have generally got the hang of having it. मग असं जर असेल तर आपल्याकडचं आपल्याला काय पाहिजे म्हणावं? If that is so, if you have got the hang of it generally, he says, what does one have to do about oneself? Does anyone have to do anything? Is there anything one has to do? Everything will be done. Nothing you can think of that you have to do it. Maharaj says in his book. Sorry, काही करायचं नाही, जे काही घडतंय ते घडतंय. घडतं जळतं मोडतं हे कळतं पण त्याच्यात म्हणजे आपले वहिवाट काय होते आहे की नाही? Something happens, something is built up, something is destroyed. This one knows. But is one concerned in any part of this? Nine are accepting it. Nine. No. वहिवाट घडते असं तरी म्हणतंय तरी पण त्या वहिवाटीचा काही लाभ घेता येणार नाही की त्याग करता येणार. Whatever happens, one cannot make use of it, or one can't even throw it away. One has to accept things as they are. I'll give an example. Only yesterday. तर आपल्या लक्षात राहणार आहे की याच्या लक्षात सर्व सर्व दृश्य अनिवार्य आहे. आपल्या लक्षात राहणार आहे की याच्या लक्षात सर्व हे चराचर राहणार आहे. आपल्या लक्षात राहणार आहे की याच्या लक्षात सर्व चराचर राहणार आहे. Whatever you have understood, is that going to remain in your mind, or is everything that's happening going to remain in its mind? आपलं लक्ष म्हणून एवढंच आहे. आपलं लक्ष म्हणून एवढंच असं झालं कारण की लक्षात राहायचं. You see, one observes what it is. Is there anything that one has to keep in one's mind? One observes whatever is happening. Is there anything to be kept in mind? Very weaknesses on the नाही, साक्षीपणे बघायचं, काही लक्षात ठेवायचं. साक्षी तर करावे लागत नाही, होतच ते. बघावं लागत नाही. One doesn't have to witness anything. Witnessing takes place automatically. प्रश्न विचारायचा. After keeping in mind or remembering what has been mentioned and said so far,
keeping ask any question, keeping that in mind. का कमी पडला सवाल आता कमी का झाला You say you thought you had a question. Why has that question now disappeared? Seems to what first of next words when I say it's clear I got consciousness. तो आपण त्याच्या नंतर जे बोललात त्याच्यामुळे तो प्रश्न स्वस्थ पडतो. प्रश्न राहिला नाही. आपण त्याच्या नंतर जे बोललात त्याच्यामुळे तो प्रश्न राहिला नाही. आता तो प्रश्न राहिला नाही आपण काम झालं का नक्की झालं का Now are you certain that there is no question now? मग बायका पोरं हे संसार व्यवहार पहिल्यासारख्यांचे टेस्ट राहिले का आहे का कशीच टेस्ट आहे का Whatever happens in the world, does the world and its happening, does it have the same attraction for you? What are you asking about now? Whether I've got the same attraction for me or not? None. Yes, it's the same taste, the same attraction. The same taste is used about taste. Taste you. Same taste. Does the world and whatever is happening, does it have the same attraction for you? Does it have whatever is happening in the world? In the family and whatever is happening in the world. So, because I used to be concerned about any habits, thinking that it is outside me. When I made an effort to think that what is happening, it is due to me it is happening. So why I should be concerned about this? आता आपल्याला समजलंय की स्वतःमुळे काही होत नाही. त्यामुळे तसा तो स्वाद पूर्वीचा राहिलेला नाही. पण व्यवहार घडाघड घडतो आहे But the things are happening in the world. झालेलं नाही घडाघड घडतो पण स्वतःच्या ठिकाणी आपल्याला नाम रूप नाही आकार नाही अशी कशा प्राप्त झाली आहे So what has happened is, things are happening in the world as they used to happen before, but one has realized that one has no name or form, and that where witnessing is taking place. One has no activity to see whatever is happening. आता म्हणण्याने दाखवले आणि कळले असे पण गृहीत धरले पण हे कळण्याचा गृहीत धरले ते सतत सारखं राहील का Now you are सारखं राहत आहे का listening to what has been said. You think you have understood. Now what you think you have understood, is that going to remain unchanged permanently? What you think you have understood, is that going to remain unchanged? Nahi. Kirana nahi. What will it not remain unchanged? That knowledge. स्वरूपाचा निश्चय म्हणजे आपला निश्चय राहणार नाही तर काय राहणार What you have understood about yourself, your true being, if that won't remain unchanged, what will? Then I shouldn't understand this. प्रश्न समजलेला नाही. I couldn't understand. आता तरी समजलं आता Have you now understood the question? Good. वाखाणण्यासारखे रूप सापडत नाही There is no form which you can appreciate. म्हणून त्याला शब्दाने नाम सांगता येत That is why you cannot describe it in words or give it a name. असे स्पष्ट झाले तर तुमचे व्यवहार आहे ते तुम्हाला आवडीचं आहे का Once that is clear, and once you have a conviction in it, does anything whatever happens in the world, does it have any attraction? George, because I have promised to that, but nevertheless, I come back to my state again. Little happy, do not bad.
may have its own effects on slavery, but I have. कशी शंका घ्याल तत्व बदला असेल बाळ तत्व वागणे तिथे नाव वर्ज केले काया वर्ज केले आणि आपण आता प्रत्यक्ष आहे आता त्या आहेत होणे झाले काय होणार आहे त्या आहेत होणे झाले काय होणार आहे त्याच्यात काय थोडा लाभ होणार आहे का हानी होणार आहे ते जगणार आहे की मरणार आहे त्याला शब्दाने नाव उल्लेख देता येत नाही त्याला शब्दाने जन्ममरण तरी कसं म्हणणार I am not the body. I am not the mind. So whatever is, can anything that happens in the world affect it? Can it have birth or can it have death? Can it in any way be affected with whatever happens in the world? No. None. मग व्यवहाराचा व्यवहार तो आहे तो का आणि कसा That whatever is happening in the world, so how does it happen and why?